तुमचंही कृषी विभागाअंतर्गत अनुदान रखडलं असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. मित्रांनो, सुमारे 2,000 कोटी रुपयाचा निधी हा कृषी विभागाला लागतोय, परंतु सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतंय. लोकमत ॲग्रोवनच्या एका आर्टिकलनुसार कृषी विभागाला 2,000 कोटी रुपयाची जी निधी आहे तर त्याची गरज आहे. कारण कृषी विभागाअंतर्गत अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी यांत्रिकरण, त्यानंतर अनेक भरपूर योजना आहेत जो की कृषी विभाग राबवत असतं. परंतु याच निधी अभावी या योजनांचं जे अनुदान आहे तर ते अनुदान रखडलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट ही उसळली आहे. सुमारे 2,000 कोटी रुपयाचा या निधीकडे सरकार का दुर्लक्ष करतंय हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यातच नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तर तो अद्यापही शेतकऱ्यांना मिळाला नाही. तुम्हाला माहिती आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची ही तारीख होती, परंतु गेले 3 ते 3.5 महिने हा हप्ता आला नसून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता आहे तर तो मार्चच्या पहिले येऊ शकतो. त्यातच अजून नमो शेतकरी योजनेचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 8वा हप्ता सुद्धा मिळाला नाही. हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. सुमारे 2,000 कोटी रुपयाचा ही निधी राज्य सरकार याच्याकडे दुर्लक्ष करून काय साध्य करत आहे हाही शेतकरी प्रश्न उचलत आहे. भरपूर अशा योजना असतात कृषी विभागाअंतर्गत, तर त्यांचे जे अनुदान आहे तर ते अनुदान रखडल्यामुळे शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहोचले नाही. त्यातच जे महाडीबीटी किंवा कृषी यांत्रिकरण अंतर्गत शेतकरी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करतात, तर त्याच्यापैकी ज्या शेतकऱ्यांची निवड झाली तर ते पूर्वसंमतीसाठी वाट पाहत आहेत. परंतु सरकारने पूर्वसंमती सुद्धा महाडीबीटी पोर्टलवर बंद करून ठेवली. त्यामुळे शेतकऱ्यांचा जो वर्ग आहे, शेतकरी वर्ग खूप याच्यावर नाराज झालेला आहे. मित्रांनो, काही संपूर्ण सविस्तर अपडेट हे पाहणार आहोत सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा शेतकरी मित्रांनो, हा तो लोकमत ॲग्रोवनचा जो पेपर आहे किंवा आर्टिकल आहे तर तो आर्टिकल पब्लिश झालेला आहे. यात त्यांनी म्हटलंय की शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे शासन अशी टिमकी राज्य सरकार वाजवत असतं. दुसऱ्या बाजूला विविध कृषी योजनांचा निधी मागणी प्रस्तावाकडे पद्धतशीरपणे टाळाटाळ केली जात आहे का असाही प्रश्न आता उठतोय. मार्च यांच्या आत 2,000 कोटींची निधी न मिळाल्यास शेतकऱ्यांना अनुदानासाठी आणखी ताटकळत राहावे लागणार आहे असे आता स्पष्ट दिसून येत आहे. त्यातच 25,000 कोटींची कृषी समृद्धी योजना राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केली होती. मात्र नियोजनाप्रमाणे पहिल्या वर्षाचा निधीही दिला गेला नाही. त्यामुळे या निधीच्या अपेक्षांवर कृषी विभागाने अनुदान वाटपाचे केलेले नियोजन पुरतेच कोलमले आहे. शेतकऱ्यांना पूर्वसमिती वाटण्याची जी प्रक्रिया आहे तर ती देखील आता बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनात कृषी विभागाने 4,000 कोटी रुपयांचा निधीची मागणी केली होती, परंतु सरकारने ही मागणी विचारातच घेतली नाही. तर आता कोणकोणत्या डिपार्टमेंटचा जो निधी तर तो अडकला आहे किंवा थकलेला आहे तर याच्यात बघा, कृषी यांत्रिकरण योजनेचे तब्बल 1,300 कोटी रुपये हे राहिले. त्यानंतर सूक्ष्म सिंचन योजनेचे 807 कोटी रुपये राहिले. त्यानंतर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करता 136 कोटी रुपये लागणार आहेत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे 40 कोटी रुपये थकलेत. पांडुरंग फुडकर फळबाग लागवड योजना यात अंतर्गत 90 कोटी रुपये थकलेत. त्यानंतर तालुका बीजगुण केंद्र वेतन वाटपसाठी 18 कोटी रुपये आणि निविष्ठा चाचणी प्रयोगशाळा बळकटीकरण करण्यासाठी जो शासनाने पाऊल उचलला होता तर त्याची 6 कोटी रुपये. तर अशा एकूण जे कृषी विभागाचे 2,000 कोटी रुपये साधारण सरकारकडे हे आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की जे आपली कृषी यांत्रिकरण योजना आहे तर ते कृषी यांत्रिकरण योजनेची जी पूर्वसमिती तर ती पूर्वसमिती बेमुदत काळासाठी बंद करण्यात आलेली. लाखो शेतकरी पूर्वसमितीसाठी वाट पाहत आहेत, परंतु अद्यापही त्यांना पूर्वसमिती ही दिली गेलेली नाही. तर याच कारणामुळे आता यामधून अनेक असे प्रश्न आपल्याला उद्भवताना दिसतात, जसे की आता कधीपर्यंत राज्य सरकार कृषी विभागाचा जो निधी तर तो देईल. यात नमो शेतकरी योजनेचे सुद्धा पैसे हे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे अडकलेले आहेत. तुम्हाला माहिती पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता येऊन आता 3 ते 4 महिने उलटलेले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो 22वा हप्ता आहे तर तो आता मार्चच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला येताना दिसू शकतो, परंतु तथापि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांना दिला गेला नाही. तर याच कारणामुळे नमो शेतकरीचाही पैसे अडकलेत किंवा
कृषी यांत्रिकरण योजनेअंतर्गत ज्याही शेतकऱ्यांना अजून अनुदान दिलं गेलं नाही, तर अशा शेतकऱ्यांचं सुद्धा अनुदान राज्य सरकारकडे अडकलेलं आहे. आता याच्यामध्ये काय कारण निघू शकतं? सरकारकडे फंड नाही का, सरकारकडे पैसा नाही का? तर हे आपल्याला येणाऱ्या काळात स्पष्ट दिसूनच येणार आहे. त्यामुळे आता सरकार याच्यावर काय निर्णय घेतं, कारण 2,000 कोटी रुपये ही रक्कम खूप मोठी आहे आणि 1,300 कोटी रुपये जवळपास फक्त कृषी यांत्रिकरणचे सरकारकडे अडकले आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकरी मित्रांनो जी पूर्वसमिती, तर ती पूर्वसमिती याच कारणामुळे भेटत नाही. शेतकरी मित्रांनो, सरकारकडे निधी अभावी या सगळ्या योजना रखडलेल्या आहेत. या आर्टिकलच्या माध्यमातून आपल्याला हे समजायला मिळालेलं आहे. पुढे राज्य सरकार याच्यावर काय अपडेट देतं, मी तुम्हाला ती अपडेट देणारच आहे. त्यासाठी चॅनल जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर आणत असतो. तर बघा शेतकरी मित्रांनो, सरकारने हा जो निधी, तर तो हा निधी लवकरात लवकर कृषी विभागाला द्यावा आणि जे शेतकऱ्यांचे अनुदान अडकले तर त्या शेतकरी मित्रांना हे अनुदान पोहोचावं. माझा सरकारला एकच प्रश्न आहे, जेव्हा शेतकऱ्याची वेळ येते असते किंवा शेतकऱ्याचं काही द्यायचं असतं तर त्याच्याकडे तुम्ही एवढं दुर्लक्ष का करतात? तुम्ही 1-1, 2-2 कोटी रुपयाचे काही जे इव्हेंट असतात तर ते इव्हेंट तुम्ही सहज ऑर्गनाईज करतात, परंतु जेव्हा शेतकऱ्याचा पैसा तुमच्याकडे अडकलेला असतो आणि तो देण्याचा वेळ येते परंतु तेव्हा तुम्ही देत नाही. मध्यंतरी झेडपी, महानगरपालिका, नगर परिषद अशा निवडणुका लागल्या, आचारसंहितेचं कारण सांगून तुम्ही शेतकऱ्यांना निधी दिला नाही, परंतु आता तरी या निवडणुका आपटल्या आहेत तरी तुम्ही शेतकऱ्यांना निधी का देत नाही, हाही महत्वाचा प्रश्न माझा तुम्हाला आहे शेतकऱ्यांकडून. त्यातच तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकरण योजना राबवतात, त्या योजनेची सुद्धा पूर्वसमिती देणं तुम्ही बंद केलं आहे. म्हणजे लाखो शेतकरी याची वाट पाहत आहेत आणि ते शेतकरी वाटच पाहत राहतील का काय, असाही प्रश्न आता उठायला सुरुवात झाली आहे. मित्रांनो, येणाऱ्या दिवसात काय या संदर्भात अपडेट येते आपण आपल्या चॅनलवर नक्की आणणारच आहोत. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो.